शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव बालमोहन विद्या मंदिर. मी पुस्तक बोलते हे सादर करून दाखवणार आहे. मित्रांनो, मी एक पुस्तक बोलते. होय, खरंच एक पुस्तक बोलते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल की एक पुस्तक कसं काय बोलायला लागले, परंतु आजच्या हरवत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मी माझे महत्व आणि माझी उपस्थिती याबद्दल लोकांना सांगण्यासाठी आज बोलायला आली आहे. मला पुस्तक असण्याचा खूप अभिमान वाटतो. मी तुमच्यासाठी केवळ कागदांचा गठ्ठा नसून माझ्यामध्ये सामावलेल्या कित्येक माहितींचा, ज्ञानाचा संग्रह आहे. माझ्यामध्ये लिहिलेले ज्ञान हे मर्यादित आहे, जे एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याकरिता मी महत्वाची भूमिका बजावत असते. पुस्तक म्हणून मी माहिती संग्रहित करण्याचे अतिशय उपयुक्त साधन आहे. म्हणूनच माझ्यामध्ये कित्येक पाने जोडलेली असतात व या सर्व पानांचं मिळून मी एक पुस्तक बनते. माझे ज्ञान लोकांना सहजरित्या प्राप्त व्हावे याकरिता मला मोठमोठ्या ग्रंथालयामध्ये संग्रहित करून ठेवले जाते. माझ्यामुळेच आपल्यातील बहुतांशी लोक शिक्षित झालेले आहेत, तर काही लोकांनी माझ्यातील ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्ती केली आहे. पुस्तक माझ्यामुळेच लोकांना इतिहासाची माहिती झाली. माझ्यामुळेच लोकांना आपल्या भारत देशाचा इतिहास माहित झाला, भूगोल माहिती झाला. परंतु आजच्या काळातील लोकांना माझे महत्व कमी होत चालले आहे. त्यांना पुस्तक म्हणजे केवळ कंटाळवाणे वाटत आहे. आपल्या देशाची जसजशी प्रगती होत गेली, देशामध्ये नवीन तंत्रज्ञान उदयास आले. त्यामध्ये मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप अशा साधनांची निर्मिती झाली. त्यामुळे लोक आज मला पूर्णतःच विसरलेले आहेत. पण तुम्ही हे विसरता कामा नये. त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर ते मोबाईलचा वापर करून सहजरित्या माहिती उपलब्ध करून घेत आहेत. काय म्हणतात ते आपलं गुगल बाबा. परंतु आजचे लोक विसरत आहेत की मोबाईल आणि कम्प्युटर मधून मिळणारी माहिती ही क्षणिक आहे. पुस्तक वाचनामुळे मिळवलेले ज्ञान आणि माहिती ही इतर कोठेही मिळत नाही. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. पण तुम्ही हे विसरता कामा नये की तुम्हाला जीवनामध्ये एखादे ध्येय साध्य करायचे असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला पुस्तकाचा सहारा घ्यावा लागेल. शेवटी सांगायचे एवढेच की पुस्तकाचा दर्जा हा मनुष्याच्या जीवनात कधीही कमी व्हायला नको. तुम्ही कितीही प्रगती केली तरी पुस्तके तुमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत. त्यामुळे पुस्तक वाचनामुळे मिळवलेले ज्ञान आणि माहिती ही इतर कोठेही मिळत नाही. त्यामुळे खूप महत्वाची भूमिका बजावतात. पुस्तके वाचा.